tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. जाधवला देखील या ठिकाणी पाहू, त्याचबरोबर आज या ठिकाणी अय्यूबला देखील आम्ही पाहू. पहिलं षटक वैयक्तिक संतोष जाधव वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. पिन्या या नावाने देखील टेनिस क्रिकेट जगतातील ओळख. फैजन आपला एक एक्स्ट्रा प्लेयर. धीरज पहिला चेंडू स्वैर ठरतोय. एका बाजूला वाडा, दुसऱ्या बाजूला पालघर आणि दोन्ही जर संघ पाहिले तर एकाच पालघर जिल्ह्यातील आहेत. वाडा देखील पालघर जिल्ह्याचाच एक भाग आहे, परंतु एक पालघर जिल्ह्यातील संघांमधील घमासान आपण म्हणूयात, कारण या ठिकाणी देखील अलीकडच्या कालावधीमध्ये चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. चांगला चेंडू कुठल्या स्पॉटवर होता, पॉईंटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न हो नाही करता करता धाव घेतली जाते. संतोष जाधव गोलंदाजीसाठी आहे. ज्या विजय जाधवला आपण पाहतोय चांगला खेळ करताना, त्या विजय जाधवचा बंधू संतोष जाधव गोलंदाजीसाठी सातत्याने मोठमोठ्या संघांमध्ये विनर स्पोर्ट संघासाठी देखील गोलंदाजी करताना आम्ही संतोष जाधवला पाहिलंय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. आज मात्र या ठिकाणी नामवंत खेळाडू दाखल होत आहेत. धीरज आणि सूरज ही जोडी मैदानामध्ये वाडा संघासाठी. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, चांगला फुटवर्क, नक्कीच स्टेप आउट झाले, थोडासा पाय बाहेर घेतला आणि एक सुंदर सरळ बॅटने फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये टोलावला. 2 धावांमध्ये परावर्तित देखील केला. पॉवर प्लेचा फायदा ज्या पद्धतीने उचलायला पाहिजे, तो पॉवर प्ले म्हटलं तर तुम्हाला 38चं सर्कल आहे ते भेदावं लागतं आणि तोच किंवा नक्कीच त्यामध्ये एकतर उंचावून चेंडू त्या सर्कलच्या बाहेर मारायचा आहे किंवा गॅप शोधायचा आहे आणि तसं करण्याचा प्रयत्न या चेंडूवर जरूर झाला होता. हा चेंडू अधिक वेगाने, ही खासियत आहे संतोष जाधवची. अर्थातच पिन्या याची. हा 30 टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगवान पद्धतीने चेंडू आतमध्ये देखील झपकन आला आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. हा एक चांगला प्लॅटफॉर्म युवा खेळाडूंसाठीचा माहुल कोळीवाड्यामध्ये गणेश चषक. श्री गणेश चषकाचा हा चेंडू कव्हरच्या क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जाईल. नो मॅन्स लँड क्षेत्रात चेंडू जाऊन पडतोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. आणि या युवा खेळाडूंच्या या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, कारण व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना आपण आखाडे बांधू शकतो की हा संघ जिंकेल, हा संघ चांगली कामगिरी करेल, परंतु यामध्ये तुम्ही आखाडे बांधू शकत नाही, कारण पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा होते. परंतु तो चांगला कामगिरी करणार आहे तो या ठिकाणी विजयी होणार आहे आणि ज्याची कामगिरी खराब होणार आहे तो या ठिकाणाहून नक्कीच बाहेर जाणार आहे. परंतु प्रत्येकजण या ठिकाणी छाप सोडण्यासाठी आलाय. आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव करण्यासाठी, आपल्या विभागाचं नाव करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येकजण दाखल झालाय माहुल कोळीवाड्यामध्ये. संतोषचा हा चेंडू फुल टॉस पद्धतीचा होता. चांगला फटका या ठिकाणी टोलावला जातोय. लॉंग ऑनच्या दिशेने मिड ऑनच्या डोक्यावरून मारलेला हा फटका 4 धावांसाठी. चौकार या ठिकाणी खेळला जातोय वाडा संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 9. दर वर्षाचे वर्षाला येतून आईचे जत्राला आयलू भंडारा उतराला माझे आईचे पालखीला आयलू भंडारा उतराला माझे आईचे पालखीला. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. एक जबरदस्त स्टारकास्ट आपण मैदानामध्ये पाहतोय. आज जर पाहिलं तर विश्वनाथ जाधव, जयदीप भोंडिवले, संतोष जाधव, वैष्णव भोईर आणि त्याचबरोबर अय्यूब, 5 व्यावसायिक क्रिकेट खेळणारे अव्वल दर्जाचे गोलंदाज या संघामध्ये पाहतोय. आता कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी मिळणार नाहीये सांगू शकत नाहीये, कारण 5 गोलंदाज व्यावसायिक क्रिकेट रेग्युलर खेळत आहेत. म्हणजे ज्या पद्धतीचा हा संच बनवला गेलाय, नक्कीच रोहित सिंग यांचा मी कौतुक करू. एक चांगला संच त्यांच्या माध्यमातून बनवला गेला. मनोर गावचे रोहित सिंग रोहितजी, आपलं हार्दिक असं स्वागत.
हा चेंडू देखील बॅकफुटला जात कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू झाला होता. चेंडू जातोय अयुबच्या दिशेने. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. ज्या विश्वनाथ जाधवला या वर्षीच्या संपूर्ण हंगाम गाजवताना आम्ही पाहिलं, विनर स्पोर्ट नालासोपारा या संघात STCPL गाजवताना पाहिलं, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 10PL शारजा या सर्व स्पर्धा विश्वनाथ जाधवला गाजवताना पाहिल्या. तो दाखल झालेला आहे पालघर जिल्ह्यातील खेळाडू ही अंडर 22 क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी. नक्कीच या क्रीडा स्पर्धेचा आज नक्कीच कीर्ती वाढताना पाहायला मिळते. अंडर 22 स्पर्धा खेळण्यासाठी भल्या भल्या संघातील खेळाडू आपल्या मॅचेस सोडून मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. हवे चेंडू जातोय. कौसट टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येत उसळी घेतलेला चेंडूला कव्हरच्या क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु जयदीप भोंडिवले जेडी त्या ठिकाणी आला. सुरेख झेल पकडला जातोय. तुझे प्रेमाची ओढ मी हाय कोल्याचा पोर. तुझे प्रेमाची ओढ मी हाय आग्र्याचा पोर. आयलू आई तुझे दारा, आयलू आई तुझे दारा, आई तुझे दारा, आयलू आई तुझे दारा. तुझे नावाचा शोर आईले पालखीला जोर. आयलू आई तुझे दारा, आयलू आई तुझे दारा, आई तुझे दारा, आयलू आई तुझे दारा. जवा हिरवा शालू तूने सुन शिकारले गडाला निघशील गो. जवा एक दिवसाची पाहुणी माऊले पालखीने. तर विकेटचं पतन होतं. फैजान फलंदाजीसाठी मैदानात येत आहेत. पीक हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. समोरच्या दिशेने टोलावलेला एक उत्तुंग फटका, सीमा रेषा पार षटकार. क्या बात है, लाजवाब. दर्शन घेवाला जमल्यान सारी तुझे दर्शनाची आई लागली गाई. तुझे भेटी शिवाय आज करमत नाही आई. निघालू कारल्याला न एक विराईचा उदो उदो. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाईल. चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते फलंदाजांची. सूरज एका बाजूने चांगली कामगिरी करतायत आणि त्यांची साथ देण्यासाठी फैजान फलंदाजीसाठी मैदानात आलेत. विश्वनाथ हल्ले चढवले गेले. 18 धावा. दुसरा षटक सुरू असताना मार्गस्थ असताना आखूड टप्प्याचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येतोय कमी गतीने. शरीराचा वेध घेतला जातोय. हा चेंडू मात्र थोडंसं शफल होऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु कमी गतीने आल्यानंतर शरीराचा वेध चेंडूने घेतला. परंतु एक धाव लेगबाईच्या स्वरूपातील जरूर या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 19 वर जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर एक गडी बाद 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत 5 षटकांच्या या सामन्यामध्ये. आयलू भंडारा उधलाला माझे आईचे पालखीला. आयलू भंडारा उधलाला माझे आईचे पालखीला. जमलाय सारा कोणी वारा हौशे मोजेचा यो दिस आयला. भेट रे उंशी माहेर घराला पालखी निघाली कारले डोंगरा. तर 2 षटकं संपलेली आहेत गोलंदाजी मार्कवर. छोटा पॅकेज बडा धमाका. जेडी जयदीप भोंडिवले गोलंदाजीसाठी येतोय. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील गोकुळगावचा हा खेळाडू, परंतु गेल्या 2 वर्षात सर्वांच्या नजरेत आलेला आहे. भारतातील आणि भारताबाहेरील देखील नुकतीच 10PL स्पर्धा देखील अक्षरशः ज्या खेळाडूने गाजवली तो गोलंदाजीसाठी जेडी जयदीप भोंडिवले. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा चांगला फटका या ठिकाणी टोलावला गेला. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. फैजानने मात्र दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि सूरज आणि फैजानच्या माध्यमातून चांगलं कॉम्बिनेशन आहे. एकाच तालुक्यातील खेळाडू असल्या कारणाने एकमेकांच्या साथीत खेळण्याचा अनुभव असल्या कारणाने या ठिकाणी धावसंख्येत लगेच कॉल दिला, दुसऱ्याने ओळखला आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 21 धावांवर. जयदीप भोंडिवले
जेवढी चांगले फलंदाज आहेत तेवढेच चांगले गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु सूरज यांच्या फलंदाजीचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी केली आहे. पुढचा चेंडू फुल टॉस होता, सीमारेषेच्या बाहेर मिड विकेटच्या क्षेत्रात भिरकावून दिला गेला. चुकी झाली गोलंदाजाकडून आणि चुकीला माफी नाही. षटकार. लोणावळे गावाला माझी आईची जत्रा, लोणावळे गावाला माझी आईची जत्रा, लोणावळा गावाला माझी आईची जत्रा, लोणावळा गावाला माझी आईची जत्रा. तर मराठा ब्लास्टर पालघर वर्सेस मराठा वॉरियर्स पालघर, मराठा वॉरियर्स पालघर वर्सेस खरिवली वाडा असा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. पालघर जिल्ह्यातील दोन बलाढ्य संघांमधील लढत आपण या ठिकाणी पाहतोय. तर चांगली फलंदाजी या ठिकाणी केली जात आहेत. नामवंत गोलंदाजांचा समावेश जरूर आहे, परंतु त्यांचा समाचार आतापर्यंत सूरज नावाच्या या फलंदाजाने घेतलाय. हा चेंडू काहीसा पाठीमागे टाकला गेला. शॉर्ट बुलने स्पॉटवर आता चेंडू टाकला गेला. तदनंतर चेंडूला तिथून उसळी देण्यात आली, विसळी देण्यात आली आणि चेंडूने थोडंसं वळण देखील घेत यष्टीरक्षकाच्या हातात गेला. आणि हे अशा प्रकारचं व्हेरिएशनच जेडीला एका चांगल्या गोलंदाजांच्या पंक्तीत नेऊन बसवतं. आणि तुमच्याकडे ते पाहिजे देखील, ज्यावेळेला तुमच्यावर एखाद्या चेंडूवर मोठा फटका मारला जातो, तुमच्याकडे ती क्षमता पाहिजे की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकता आले पाहिजे. सुरतसाठी जेडी जयदीप भोंडिवले. हा चेंडू त्याच पद्धतीने थोडासा पाठीमागे करण्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवर येतील. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावांवर. तिसरं षटक मार्गस्थ असताना जयदीप भोंडिवले आणि स्ट्राईकवर मात्र आपण पाहतोय फैजान मेमन. हर्षद होंडो यांचे बंधू. चांगला फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. क्षेत्ररक्षक विश्वनाथ या ठिकाणी येत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. क्या बात आहे. पाहिलं थोडेसे या ठिकाणी गाफील आहेत विश्वनाथ. आणि एक गोष्ट मात्र या दोन खेळाडूंमध्ये सूरज आणि फैजानने एक केली. थोडेसे गाफील जरी प्रतिस्पर्धी संघ राहिले तर लगेचच दुसरी धाव घेत आहेत, रिस्क घेत आहेत. आणि अशा प्रकारच्या रिस्क तुम्हाला क्रिकेटच्या खेळात घ्याव्याच लागतात. 2 वेळा याचा प्रत्यय आला आणि अशा प्रकारे जर गोलंदाजी जर धावा घेतल्या तर नक्कीच फलंदाजी करणारा संघ, क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडासा अडचणीत येतो. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खोलवर टप्प्याचा आता चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि हा जो थोडासा दबाव निर्माण झालाय ना, तो मात्र या दोन्ही फलंदाजांच्या रनिंग बिटवीन द विकेटने झालाय. थोडंसं जरी कुठे संधी मिळाली तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि त्याचा फायदा या ठिकाणी दोन्ही फलंदाज घेत आहेत. 3 षटकांची समाप्ती या ठिकाणी होते. जेडीचं षटक संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 32 धावा. चांगली धावसंख्या आतापर्यंत म्हणावी लागेल. 2 षटक अजूनही बाकी. अय्यूब अय्यूब फ्रॉम कासार वडवली गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवर हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न जरूर झाला तो लॉंग ऑफच्या दिशेने आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिली वहिली अंडर-22 1. आणि माझ्या मते जे खेळाडू खेळतील ते अभिमानाने सांगतील देखील, पहिली 1 लाखाची स्पर्धा जी झाली होती अंडर-22 आम्ही खेळलो होतो, आम्ही फायनलला गेलो होतो. म्हणजे प्रत्येकजण सांगू शकतील. चांगला चेंडू पाहायला मिळाला. यासाठीच अय्यूब ओळखले जातात. खूप लहान वयामध्ये विनर सारख्या मोठ्या संघाने आपली दखल का घेतली याचं उत्तर या ठिकाणी अय्यूब देत आहेत. कासार वडवली नावाचं एक छोटंसं गाव. तुम्ही ठाण्यावरून जर मीरा रोडच्या दिशेने जात असाल, मीरा भाईंदरच्या दिशेने, तर मध्ये घोडबंदर रोडला कासार वडवली नावाचं गाव लागतं. त्या गावाचा असणारा हा खेळाडू.
थोडासा पाठीमागे आता टप्पा टाकला जातोय, प्रभावित केला जातोय अयूबच्या माध्यमातून. टप्पा पुढे मागे घेतला जातोय. फैजन सारख्या फलंदाजाला या ठिकाणी जखडून ठेवलाय. धावसंख्येचा वारू जो पुढे निघाला होता त्याला कुठेतरी कंट्रोल करण्याचं, थांबवण्याचं, आवरण्याचं, रोखण्याचं त्या ठाणी या ठिकाणी प्रयत्न केला जातोय अयूब शेखच्या माध्यमातून. अयूब शेख कासार वडवली फैजनसाठी. फैजन फॉर्म कडूस. चांगला फटका या ठिकाणी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू, कोणती चुकी या ठिकाणी होणार नाहीये आणि खेळाडू बाद. तर श्रीदेवीच्या असंख्य आठवणी या ठिकाणी. श्रीदेवीचे बरेचसे चाहते या माऊल गावात आहेत. गेल्या वेळेला आपण श्रद्धांजलीचा बॅनर देखील एका स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी लावला होता आणि नक्कीच अशी तारका होती की जिने मात्र कित्येक चाहत्यांची मात्र स्वप्न सुंदरी देखील होती परंतु ती आपल्याला सोडून गेली. अशी तिची कितीतरी चित्रपट, गाणी असंख्य आपल्याला जरूर या ठिकाणी आठवतात. तसंच डीजे मास्टरने या ठिकाणी आम्हाला ऐकवलं. चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक अयूब शेख ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा विकेट माघारी पाठवलाय. धावसंख्येला लगाम तर घातलाय परंतु फलंदाजीला मात्र खिंडार देखील पाडलाय ते अयूब शेख कासार वडवली याने. डीजे पुन्हा एकदा सुमधुर श्रीदेवीचं एखादं गाणं. चांगली फलंदाजी या ठिकाणी करत होते फलंदाज सूरज आणि बाद होऊन माघारी परत. चेंडू 24 धावांची खेळी करून सूरज माघारी परततोय वाडा साठी. तर स्ट्राईकवर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात राहुल आयरे. अयूबचा अधिक वेगवान पद्धतीने टाकला गेला चेंडू. शरीराचा वेध घेतला जातोय. अपील केलं जात आहे, अपील फेटाळलं जात आहे परंतु अयूब षटक मात्र मॅच मधील टर्निंग पॉईंट ठरलं. केवळ एक धाव देणारं हे षटक अयूबचं या ठिकाणी आम्ही पाहिलं आहे आणि खऱ्या अर्थाने मॅचला टर्निंग पॉईंट होतोय. 4 षटकं संपतात. धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 33 धावा. केवळ एक धाव या षटकातून आली आहे. ओळखले जातात. गुडलेंथ वरून वाऱ्याच्या वेगाने चेंडू फलंदाजाशी वार्तालाप करता करता यष्टीरक्षकाच्या हातात केव्हा जाऊन विसावला नक्कीच कळलं नाही. एवढा चांगला चेंडू जीडीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव. धावसंख्येचा आलेख जो मात्र सुरुवातीच्या काळात 10च्या सरासरीने होता तो मात्र अक्षरशः थांबलीये.
ज्या पद्धतीने अय्यूबने गोलंदाजी केली आणि या अगोदरचे 6 चेंडू निर्धाव गेलेत. व्हाईट बॉल. आता मात्र या ठिकाणी अवंतरच्या रूपात धावसंख्येला या ठिकाणी कुठेतरी तोंड फुटते म्हणावं लागेल. धावसंख्या 34 वर जाते. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू असताना जयदीप बोंडिवलेचं मराठा वॉरियर्स पालघर चालू सामन्यातील विजेता लगेचच अर्नी पॅकर या संघासमोर विक्ट्री डोंबिवली संघासमोर सामना केल्याची नोंद घ्यायची आहे. आज फायनल देखील या स्पर्धेची आजच खेळली जाणार आहे. चांगला चेंडू जेडीचा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि अशाच प्रकारची गोलंदाजी ज्या वेळेला शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर 10 PLच्या 20 लाखाच्या स्पर्धेचा सामना सुरू होता त्यावेळेला महत्त्वाचा संघाबरोबर मात्र मोक्याच्या क्षणी 4 धावांचं षटक जेडी बोंडिवलेने टाकलं आणि संपूर्ण जगाचं लक्ष नक्कीच त्यावेळेला शहापूर तालुक्याने आणि नक्कीच गोकुळ गावाने वेधून घेतलं होतं असं मी म्हणेल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू तो ठेवणीतला चेंडू आहे जयदीप बोंडिवलेचा. कारण ज्यावेळेला आपण यॉर्कर लेनचे चेंडू ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकतो त्यासाठी तुमची हाईट असणं गरजेचं असतं, उंची असणं गरजेचं असतं आणि ज्यांनी जगावर यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ओळखले गेले ते नक्कीच उंचपुरे गोलंदाज होते. परंतु जयदीप हा अपवाद आहे. म्हणजे उंची जरूर कमी आहे परंतु तो ब्लॉक होल स्पेशलिस्ट गोलंदाज आहे. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. त्याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न अतिशय चपळाईने मात्र चेंडूच्या दिशेने जात आहेत. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जात आहे. तर वाड्याच्या खेळाडूंनी एक गोष्ट मात्र केली आहे, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये पटकावून करण्यामध्ये नक्कीच पटाईत आहेत. हेमंत कोळीसर या ठिकाणी लेगबाईच्या स्वरूपातील घोषित धावा करतायत. यावर्षी जर पाहिलं तर लांबवरचे दौरे हेमंत कोळीसरांच्या माध्यमातून झालेत. नक्कीच कराड सातारा या ठिकाणी 10 दिवसांची स्पर्धा असेल, पुण्याला राजगुरुनगर या ठिकाणी 5 दिवसांची स्पर्धा असेल, जुन्नर प्रीमियर लीग 8 दिवसांची स्पर्धा असेल, असे मोठमोठे दौरे अलीकडच्या कालावधीमध्ये सरांकडून होतात आणि घरच्या मैदानाला देखील नक्कीच ते वेळ देतात. समोरच्या दिशेने चेंडू प्रयत्न होतो, एक धाव पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. अतिशय पटाईत आहेत हे वाडा कारुडीचे खेळाडू. ज्यावेळी एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करवण्यासाठी धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या 39 धावांवर शेवटचा आणि अंतिम षटक जेडी बोंडिवलेचं सुरू असताना मराठा वॉरियर्स पालघर संघासाठी. समोरच्या दिशेने मोठा फटका टोलावण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत आणि विकेटचं पतन. तर प्रथम फलंदाजी करत असताना खरिवली वाडा संघाने धावा केल्या तर 39 विजयासाठी 40 धावा कारल्याचे गावान शिंगाला मासा नवरा जायला गो
सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. धन्यवाद DJ. माहुल कोळीवाड्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत असणार आहे. अंडर 22 ची 1 लाखाची पहिली महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा श्री गणेश चषक 2018 आपण या ठिकाणी पाहतोय. या माहुल कोळीवाड्यातील सर्व क्रिकेटचे चाहते ज्यांचं या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने योगदान आहे त्यांच्या नावाचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. श्री गणेश माहुल कोळीवाडा, भूषण पाटील, लौकिक कोळी, रुद्रकेत क्वैती, अमर कडू, सीताराम साळगावकर, भावेश पाटील, मनीष माहुलकर, मितेश साळगावकर, प्रणय वैती, योगेश वैती, तेजस पाटील, महेश मांडवकर, केतन सावंत, कुर्नेश सावंत, ऋषिकेश काटवले, नितीन तोरबेकर, मनीष पाटील, नंदन धारवे, ऋषभ पाटील, हर्षल पाटील, भरत कोळी, उद्देश गंगवणे, विश्वास गायकवाड, अनिकेत निर्भवणे, लोकेश राजपूत, साहिल पाटील, अक्षय माहुलकर, मनीष पाटील, यज्ञिक वैद्य, प्रणय म्हात्रे, प्रणय पोळ, विघ्नेश वैती, योगेश पाटील, यश वैती, प्रेम वैती आणि त्यांचे असंख्य सहकारी. अय्योब पहिला चेंडू कव्हरच्या क्षेत्रात टोलावला जातोय. मॅन फ्रॉम कासार वडवलीचा सुरेख चौकार कव्हरच्या क्षेत्रात. डोंगरचे माऊले आई कारल्याचे माऊली, आयलो तुझे मी दर्शनाला, आई आईलो मी दर्शनाला, आयलो तुझे मी दर्शनाला ना घेऊन गणेश इलेवन संघाला, आईलो तुझे मी दर्शनाला न घेऊन गणेश इलेवन संघाला. गणेश 11 संघ जो माहुल कोळीवाड्याचा आहे त्याचं एक जबरदस्त गाणं डीजे मास्टर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अय्यूबच्या बॅटमधून निघालेला चौकार आम्ही पाहिला. पुढचा चेंडू काहीसा कमी गतीने परंतु पुल करण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू जर पाहिलं तर धावबादचा प्रयत्न देखील या ठिकाणी झाला होता आणि दरम्यानच्या काळात एक धाव पूर्ण होईल. 5 धावांवर धावफलक जाऊन पोहोचतोय विश्वनाथ जाधव आणि त्यांच्या बरोबरीने मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अय्यूब शेख यांना. विश्वनाथ जाधव मॅन फ्रॉम धाणीव. वसई परिसरातील धाणीवचा असणारा विश्वनाथ जाधव आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा पुढचा चेंडू जर गोलंदाजाच्या माध्यमातून निर्धाव टाकला जातोय प्रथमेश. तर नाणेफेकीसाठी या ठिकाणी संघनायक अर्नी पॅकर्स विक्टी डोंबिवली संघनायक नाणेफेकीसाठी त्वरित या ठिकाणी यायचे. वेळ कमी आपल्याकडे 4 वाजलेले आहेत. पुढचा चेंडू फुल टॉस होता. बिग विकेट स्ट्रोक खेळला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चांगला फटका विश्वनाथ जाधव मॅन फ्रॉम धाणीवच्या बॅटमधून 4 धावांसाठी चौकार. अंडर 22 ची सर्वात मोठी स्पर्धा. आता मात्र हा चेंडू पॉईंटच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात मार्गस्थ असताना 10 धावा, 40 धावांचं लक्ष्य, 5 षटकं. असा हा क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका आहे, आवडता आहे. कालपासून IPLच्या संग्रामाला देखील सुरुवात झाली. पुढील 1-1.5 महिना मनोरंजन होईल, परंतु टेनिस बॉल क्रिकेटच्या देखील अजून मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीला जरूर येणार आहेत. पुढच्या हा चेंडू जर पाहिला तर शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता. थोडेसे शफल होऊन हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू काही बॅटच्या रेंजमध्ये आला नाही, रडारमध्ये आले. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. चंदनी पाटावरी बसली स्नेहल नवरी गो, चंदनी पाटावरी बसली स्नेहल नवरी गो, हलद रंगाला लावते जय श्री आई गो, चंदनी पाटावरी बसली स्नेहल नवरी गो. मांडवण जमल्या जमल्या माया बहिणीशी न मांडव भरला भरला शेजऱ्या पदऱ्यांशी. सोय काय केली गो जेवणाची धनाची वर्गानी, सोय काय केली गो पिवाची आकाश भाऊनी, सोय काय केली गो अंडर 22. धन्यवाद डीजे. 22 22 वर्षाखालील आपण हे या ठिकाणी संघ पाहतोय.
लहान वयात असतानाच मात्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी क्रिकेटमध्ये आगमन केलं. विराट कोहलीने मात्र लहान वयातच भारतासाठी अंडर-19 विश्वचषक जिंकून दिला. युवराज सिंगने देखील लहान वयातच ती करामत केली. मोहम्मद कैफने देखील आणि सध्या जर पाहिलं तर पृथ्वी शॉ यांनी देखील लहान वयातच भारतासाठी चांगली कामगिरी केली. शाहिद आफ्रिदीला देखील आठवा लहान वयातच खूप मोठमोठे विक्रम त्यांनी केले. विक्रम मात्र लहान वयात आणि 22 वर्षाखालील असताना सुनील मनोहर गावस्कर यांचं देखील क्रिकेटमध्ये आगमन झालं होतं. चेतन गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. चांगला चेंडू होता. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय त्या पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. पॉवर प्ले नंबर 2 या ठिकाणी सुरू असताना अय्यूब सारखा धडाकेबाज फलंदाजी. पांडुरंग पाटील साहेब, प्रकाश पाटील साहेब, पुंडलिक माहुलकर, त्याचबरोबर वामन कोळी, हरीश टाकेकर हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. चेतन वैती गोलंदाजी मार्कवर. कमी गतीने टाकलेला चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु झेल पकडला जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कमी गतीने चेंडू थोडीशी फ्लाईट दिली होती आणि या जाळ्यात अय्यूबला अडकवलं गेलं. नवसाला पावली हाकेला डावली सत्वाची माऊली. अगरी कोल्याची एक विरा माऊली आणि पुन्हा पैसाची एकदा डोंगरी. आई माऊलीचा जीवदानीचा आणि सप्तशृंगीचा साई माऊलीचा. हॅलो चंद्रप्रकाश कोळी साहेब, विनंती आहे आपण पुन्हा एकदा आपण स्थानापन्न व्हायचे व्यासपीठावर. आम्हाला सहकार्य करणारे चंद्रप्रकाश कोळी साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. पांडुरंग पाटील साहेब, प्रकाश पाटील साहेब आपल्याला देखील विनंती आपण स्थानापन्न व्हायचे व्यासपीठावर. त्या सर्व मान्यवरांना आलेले आहेत त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू. कारण हा जो आम्ही सर्व लहान मुलांनी जो काही बालगोपाळांनी मिळून काही सोहळा केला आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हा केला जातोय. कारण तुमचं प्रोत्साहनच मात्र या श्री गणेश चषकाला मोलाचं असणार आहे. आणि एक म्हणूनच की काय सर्वात पहिली मोठी झेप या माहुल कोळीवाड्यातील छोट्या मुलांनी घेतली. धाडस दाखवलं 1 लाखाची अंडर-22 स्पर्धा भरवण्याची आणि ती मात्र सत्यात देखील उतरवताना पाहायला मिळत आहेत. हे सर्व बाल सभासद आहेत ते श्री गणेशचे. चेतन वैती गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी या षटकात. चांगला चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न होतोय. खाली क्षेत्रामध्ये चेंडू. विश्वनाथ जाधव मॅन फ्रॉम धानीच्या माध्यमातून 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे ते दुसरं आणि दुसरं 40 लक्ष समोर असताना आणि गलीच्या दिशेने चेंडू उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे ते दुसरं षटक चेतनने या षटकामध्ये प्रभावित केलंय. पहिल्या षटकात जरी धावा काही आल्या असतील 10 धावा, परंतु दुसऱ्या षटकात चेतन वैते का दाखवून देतात आम्ही वाडा पालघर एवढ्या लांबून माहुलमध्ये का दाखल झालोय, अंडर-22 असलो म्हणून काय झालो, आम्ही सगळे जण बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज झालेलो आहोत आणि उद्या हे संपूर्ण महाराष्ट्र चेतन दवणे आम्हाला व्यवस्थित नावं पोहोचू आमच्यापर्यंत. कारण फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू होता. मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाला पार करून सीमारेषा पार जातोय.
अक्षय दवणे. अक्षय, आमच्यापर्यंत चुकीचं नाव आलं होतं म्हणून चुकीचं नाव घेतलं गेलं होतं, म्हणून विनंती आहे एक्स्ट्रा प्लेअरला आपल्याला नावं पहिल्यांदा माहिती करा आणि आमच्यापर्यंत या. तर पहिली तर जाऊन पोहोचते ती 20 धावांवर. 20 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावांचं लक्ष आहे. अजूनही 18 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये वैष्णव भोईर दाखल झालाय, जो न्हावा संघाचा खेळाडू आहे. न्हावा म्हटलं तर रायगडामधील आणखीन एक दिग्गज संघ आणि एक तेच तरार गोलंदाज आहे वैष्णव भोईर, ज्याला नुकतीच एक बाईक देखील मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात मिळाली होती. फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय. त्याच्याबरोबरने विश्वनाथ जाधव. गोलंदाजी मार्कवर राहुल पाटील. फैजान, आमचे मित्र फैजान यांचा संघ आम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वाड्याचा कुडूस वाडा परिसरातील, याच परिसरातून होंडो सारखा खेळाडू देखील मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहायला मिळत असतो. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. मिड विकेटच्या क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या जर पाहिली तर 21 वर जाऊन पोहोचते. 19 धावांची आवश्यकता अजूनही आहे. अंडर 22चा सर्वात मोठा सोहळा या माहुल गावामध्ये पाहायला मिळतोय. गेली 2-3 वर्षापासून मात्र या अंडर 22ला चांगले मोठ्या प्रमाणात पेव सुटताना पाहायला मिळत आहे. आणि आता जर पाहिलं तर मोठा सर्वाधिक सोहळा होतोय मुंबईच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये. कुठे 20,000, कुठे 30,000, कुठे 25,000. गेल्या वर्षी याच मैदानात सर्वात मोठी 50,000ची ही स्पर्धा झाली होती आणि यावर्षी आपला जो रेकॉर्ड तोडलाय तो या श्री गणेश चषकाच्या माध्यमातून आयोजकांनी 1 लाख यावर्षी पारितोषिक ठेवलंय. राहुल पाटीलचा हा चेंडू जर पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रात पडकवण्याचा प्रयत्न, परंतु जागेवरून चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेत गेले नाही. निर्धाव चेंडूची सांगता होईल. आखूड टप्प्याचा चेंडू होता. बिग हिट, बिग 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 हिट. षटकाराचा न्हावा ब्रँड दाखवला जातोय 6 धावांसाठी. झबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली गेली. हवे चेंडू. ज्या वैष्णवने षटकार ठोकला त्याला माघारी परतावं लागणार आहे. यश मिळते गोलंदाज राहुलला आणि राहुल पाटीलला वैष्णवला माघारी परतावं लागणार आहे. 28 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानात येत आहेत संतोष जाधव. विकेट करण्याचा प्रयत्न. हवे चेंडू जातोय. मोठा प्रहार या ठिकाणी जरूर केला गेला. विकेटचं पतन होत आहे. संतोष जाधवला देखील माघारी परतावं लागतंय. तीन षटकं संपतात आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा
2 षटकं बाकी आहेत आणि 11 धावांची आवश्यकता. अक्षय घरात नवीन फलंदाज मैदानात येतील. आणि उडे गावामधी बाग काही लावीला गुलाबाचा. आणि उडे गावामधी बाग काही लावीला गुलाबाचा. 12 चेंडू 11 धावा. 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. एका बाजूला विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. गोलंदाजीसाठी येतील ते अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दाखल होतील. तर नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत ते अक्षय घरात. अक्षय घरात आलेले आहेत. मनोहर प्रीमियर लीगचे मॅन ऑफ द सिरीजचे देखील मानकरी ठरले होते खेळाडू. चांगला चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. आपल्या नक्कीच एक वेगळ्या शैलीमध्ये हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न झाला आणि त्या ठिकाणी पाहिलं संधी थोडेसे गाफील येत आहेत क्षेत्ररक्षक. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं जात आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. अजूनही 9 धावांची आवश्यकता. 31 धावा झाल्या आहेत. सगळ्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका. लाजबाब अप्रतिम. काय सुंदरता पाहायला मिळाली या षटकारामध्ये. मॅन फ्रॉम धानीव पालघर विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून निघालेला एक विशाल काय फटका. भेटीसाठी गो आहे जीव माझा तळमळतय. का हा खेळाडू सध्याच्या घडीला विनर स्पोर्ट नाला सोपारा विनर स्पोर्ट नाला सोपारा या संघाचा सध्याच्या घडीला महत्वाचा खेळाडू का आहे याचं उत्तर देतोय. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या 1 ने पुढे झाली. औपचारिकता शिल्लक असेल. 2 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. जो मोठमोठे हल्ले या ठिकाणी चढवण्याचा प्रयत्न केला जातोय तो विश्वनाथ जाधव कडून. त्याच्या जोडीला मात्र तुषार घरात अक्षय घरात फलंदाजीसाठी मैदानात येत आहेत. तुषार घरत यांचेच बंधू. तुषार घरत हे देखील एक पालघर जिल्ह्यातील एक मोठं नाव आहे आणि नुकताच आम्ही पालघर चषकात त्यांचा देखील खेळ पाहिला होता आणि सातत्याने सुप्रीमोला देखील आम्ही पाहत असतो. पालघरमध्ये देखील खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट टॅलेंट सुमित ढेके सारखा खेळाडू, विजय जाधव सारखा खेळाडू, हर्षल होंडो सारखा खेळाडू, राकेश प्रभू सारखे, विशाल तामोरे, त्याचबरोबरने प्रज्योत अंभिरे, अनिकेत राऊत अशी खूप मोठी प्रीतम बारी असेल अशी खूप मोठी परंपराच आम्ही पाहायला मिळते. विश्वनाथ दवणे हे नाव कसं विसरून चालणार आहे. तर हे पालघर जिल्ह्यातील खेळाडूंची नावं आम्ही जरूर येतात. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळेल. एक दुसऱ्या धावेचा पाहूया प्रयत्न या ठिकाणी होतो का, परंतु माघारी पाठवलं जात आहे. आणि नक्कीच पालघर जो नव्याने निर्माण झालेला जिल्हा आहे, ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं, पालघर नावाचा नवीन जिल्हा निर्माण झाला आणि त्यामध्ये जर पाहिलं तर वाडा असेल, वसई असेल, त्याचबरोबरीने पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा ही सर्व तालुक्यांचा समावेश झाला नव्या पालघर जिल्ह्यामध्ये. तर असा हा पालघर जिल्ह्यातील दोन्ही संघ या ठिकाणी आम्ही पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर औपचारिकता विजयाची विश्वनाथ जाधवने या ठिकाणी कंप्लीट केली आणि मराठा वॉरियर्स पालघर संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. तर हा पराभव देखील या ठिकाणी खुल्या मनाने स्वीकारला आहे. तो वाडा संघाने फैजन आपण संघ घेऊन उपस्थित झाला. मनापासून आपल्या मनापासून या ठिकाणी आभारी. आणि अंडर 20च्या स्पर्धा याही पुढे अशाच तुम्ही खेळत राहा, जिंकत राहा, त्यासाठी तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा असतील. परंतु आपण मॅन ऑफ द